ज्यांचा मुलांक 5 आहे किंवा भाग्यांक 5 आहे. मुलांक म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे, जे थोडक्यात ज्यांची 5 जन्मतारीख आहे किंवा 14 आहे किंवा 23 आहे, तर याची बेरीज 5 येते किंवा आणि ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 5 येते, तर ती भाग्यांक असतो. आणि मुलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज जी आहे ती 5 येते. जे ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे, म्हणजे 5 तारखेला झाला असेल किंवा 23 तारखेला झाला असेल किंवा 14 तारखेला असेल, तर मुलांक 5 आहे. आणि भाग्यांक पूर्ण तुमचे तारीख, महिना आणि इसवी सन ह्याची पूर्ण बेरीज एकांकी जर 5 येत असेल, तर तुमचं भाग्यांक 5 आहे. तर भाग्यांक 5 जेव्हा येतो, तेव्हा तुमच्यावर बुध ह्या ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. बुध हा बुद्धीचा कारक आहे, विस्तारवादी आहे, वाक्चातुर्य त्याच्यामध्ये भरपूर आहे, वाक्पटुता त्याच्यामध्ये आहे, वाणीवर सरस्वती असते, मधुर बोलणारे, व्यावहारिक, व्यापारी किंवा कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये या लोकांना भरपूर चांगलं यश मिळत असतं. समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ह्यांना उत्तम यश मिळत असतं. त्यासोबतच एज्युकेशनशी संबंधित किंवा मार्गदर्शन क्षेत्राशी संबंधित यांना चांगल्या प्रकारचं यश मिळत असतं. पण ह्यांच्यामध्ये एक थोडा अहंकार असतो, कारण ह्यांच्याकडे बुद्धी असते. जिथे बुद्धी असते तिथे थोडा अहंकार येत असतो. त्यामुळे हे स्वतःचंच पटवून देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि स्वतःचेच आपल्या एवढं हुशार कोणी नाही अशी एक मानसिकता यांच्यामध्ये असते. त्यामुळं बरेचदा ह्यांच्यामध्ये डिसिजन घेताना कन्फ्युजन खूप तयार होतात. कारण बुद्धी जास्त असेल की मग तिथे कन्फ्युजन क्रिएट होत असतात. त्यामुळे बुधाचा प्रभाव असल्यामुळं जर तुम्ही आजूबाजूला पाहत असाल, तुमच्या घरामध्ये बहीण, भाऊ, मित्र किंवा घरातले तुमचे जोडीदार, लाईफ पार्टनर किंवा कामाच्या ठिकाणचे जोडीदार ज्यांचा मुलांक 5 आहे, अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करताना द्विधा मनस्थितीमध्ये असतात. डिसिजन घेताना त्यांच्यामध्ये कन्फ्युजन खूप असतात. जर असेच कन्फ्युजन तुमच्या जवळपासच्या किंवा तुमचा जर 5 मुलांक किंवा भाग्यांक असेल, तर तुम्ही बुधाचा जप करा किंवा सरस्वतीचा जप करा, की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कमी होईल, तुमचे निर्णय योग्य ते होतील. जय गुरुदेव.